नमस्कार. आज आपण इथे मऊसूत आणि खुसखुशीत होणाऱ्या पुरणपोळ्या पाहणार आहात. बघू शकतात किती मऊसूत झाली आहे माझी पुरणपोळी. चला तर मग पाहूया. इथे मी 2.5 कप चणा डाळ घेणार आहे. चणा डाळ प्रथम आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. तर गरम पाणी इतपत घालायचं आहे जितपत आपलं एक बोट त्यामध्ये जाऊ शकतं. एकदम खूप तापलेलं पाणी नाही घालायचं आहे, उकळतं पाणी नाही टाकायचं आहे, कोमटसर थोडंसं पाणी टाकायचं आहे. बघू शकतात 1 तासामध्ये आपली चणा डाळ भिजून झालेली आहे. आता मी ही कुकरमध्ये शिजवणार आहे. आता कुकरमध्ये आपल्याला चणा डाळीच्या वरची आपली जी बोटं आहे तिथपर्यंत आपल्याला हे पाणी घ्यायचं आहे. बघू शकता. आता ह्याच्यामध्येच आपल्याला थोडंसं चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद आणि थोडंसं तेल घालून गॅसवर ठेवायचं आहे. बघू शकतात. आता मी हे गॅसवर ठेवते आहे. ह्याला छान उकळी आली आहे आणि उकळी येऊन बघू शकतात हा एक वरती फेस तयार झाला आहे. हा सगळ्यात घातक असतो कारण की ह्याच्यामुळे आपल्याला ॲसिडिटी खूप होते. काही काही जणांना पाहू शकता तुम्ही की पुरणपोळी खाल्ल्यावर खूप ॲसिडिटी होते. म्हणून उकळल्यावर लगेच कुकर लावू नका. तुम्ही प्रथम हे जे व्हाईट कलरचा जो थर तयार होतो तो काढून टाकायचा आहे. बघू शकतात मी बऱ्यापैकी सगळा थर काढून टाकला आहे. आता मी कुकर लावून ह्याच्यातून 4-5 शिट्ट्या घेणार आहे. तोपर्यंत आपण इथे पिठाची तयारी करूया. इथे मी बरोबर 2.5 वाटीला 2.5 वाटीच पीठ घेतलं आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ, थोडीशी किंचितची हळद घालायची आहे. त्यामुळे कलर आपल्या पुरणपोळीला खूप छान येतो आणि हे व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकून आपण जसं चपातीचं पीठ मळतो त्याचप्रमाणे मऊसूत पीठ मळून घ्यायचं आहे. आता इथे आपण तेलाचा अजिबात वापर करणार नाही आहे कारण की जनरली पुरणपोळी ही तेलपोळी म्हणून सुद्धा बोलली जाते कारण की तेल जेवढं वापरून आपण ते मऊसूत पीठ तयार करतो. पण आपण इथे तेलाचा वापर न करता ही पुरणपोळी करणार आहे. पण तरीसुद्धा आपली ही पुरणपोळी एकदम मऊसूत होणार आहे. बघू शकता व्यवस्थितरित्या हे पीठ आपण मळून घ्यायचं आहे. आता आपला हा गोळा तयार झाला आहे. आता काय करायचं आहे, आपण एक बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे पीठ थोडा वेळ 1 तासभर आपल्याला पीठ ठेवून द्यायचं आहे. आता तोपर्यंत आपली डाळसुद्धा शिजून झालेली आहे. ठीक आहे. आता आपण ती डाळ चाळणीमध्ये काढून घेऊ आणि जे पाणी आहे ते वेगळं करून घेऊ. म्हणजेच त्याची आपल्याला कटाची आमटी बनवता येईल. बघू शकतात तुम्ही गरम असतानाच मी ही सेपरेट करून घेतली आहे. आता परत आपल्याला त्याच कुकरमध्ये मी ही डाळ शिजवणार आहे. सगळी डाळ मी त्याच कुकरमध्ये घालून घेतली आहे आणि त्यामध्ये आपल्याला 2.5 वाटीच्या आसपासच गूळ घालायचा आहे. ते तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घालू शकतात. आणि मी ह्याच्यामध्ये थोडीशी साखरसुद्धा घातली आहे. साखरेने सुद्धा अजून जास्त चवदार आपली पुरणपोळी होते. आता हे आपल्याला तोपर्यंत शिजवायचं आहे जोपर्यंत आपला जो चमचा आहे त्याच्यामध्ये उभा राहत नाही. ही ट्रिक आहे पुरणपोळ्या बनवण्याची. हे बघा इथे माझा चमचा उभा राहिला नाही म्हणजे मला अजून शिजवण्याची गरज आहे. जवळपास अर्धा तास तरी लागतो पण मस्त होतं. हे बघा इथे सुद्धा माझा इथे बघा उभा राहिला आहे म्हणजे आपलं पुरण हे आता व्यवस्थितरित्या झालेलं आहे. आता हे आपण थंड होऊ देऊ. आता इथे आपलं पीठ 1 तास व्यवस्थित पाण्यामध्ये राहिलं आहे. बघू शकतात अजिबात पाण्यामध्ये काहीही होत नाही. आणि काय होतं आहे असं केल्याने पिठामधलं जे ग्लुटेन असतं ना ते पाण्यामधून निघून जातं. त्यामुळे चपात्यासुद्धा खायला या आपल्याला तब्येतीसाठी चांगल्या आहेत. आता हे परत एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आता अजिबात आपल्याला इथे काही वापरायचं नाही आहे. फक्त मळून झालं की थोडंसं आपल्याला इथे तेल घालायचं आहे आणि परत एकदा तो गोळा व्यवस्थित मळून एक 10-15 मिनिटासाठी ठेवून द्यायचा आहे साईडला. नक्की करून पहा. अशा प्रकारे पुरणपोळ्या खूप छान आणि सॉफ्ट होतात. बघू शकतात हे माझं पीठ छान व्यवस्थित मळून झालं आहे. एकदम मऊसूत पीठ तयार होतं. आता हे मी थोड्या वेळासाठी साईडला ठेवून देते आहे. तोपर्यंत इथे जी आपण डाळ बनवून घेतली आहे ती साच्यामधून काढून घेऊया. इथे मी चाळणीचा वापर करते आहे. चाळणी घ्यायचं आहे आणि पेल्याने गोल गोल फिरवायचं की आपलं व्यवस्थितरित्या झटपट होतं. साचा इथे मी वापरत नाही आहे. बघू शकतात पटापटरित्या हे होऊन जातं. पटापट अजिबात वेळ लागत नाही. अशा प्रकारे मी हे करून घेते. बघू शकतात आपलं सगळं तयार झालं आहे. पीठसुद्धा व्यवस्थित तयार झालं आहे. आता आपल्याला या पिठामध्ये पुरणाचा गोळा घेऊन व्यवस्थितरित्या पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. बघू शकता व्यवस्थितरित्या हे आपण बंद करून घ्यायचं आहे आणि जे उरलेलं वरचं पीठ आहे ते काढून टाकायचं आहे. आता याची आपण पुरणपोळी लाटून घेऊया. अजिबात खाली चिकटत नाही आणि पुरण देखील आपलं बाहेर येत नाही. प्रथम थोडीशी दाबून घ्यायची आहे म्हणजे जे आपण पुरण घातलं आहे ते सगळीकडे पसरलं व्यवस्थित जातं आणि नंतर हळू हाताने आपल्याला ही पुरणपोळी लाटायची आहे. आता ही गरम तव्यावर मीडियम आचेवरती आपल्याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. बघू शकतात मस्तपैकी आपली फुलली आहे ही. आता वरून आपल्याला तेल किंवा तूप तुम्हाला जे काही हवं असेल ते वरून घालायचं आहे.
जनरली तुपाची खूप छान लागते पुरणपोळी. पुरणपोळ्या तुपाबरोबरच खायच्या असतात, त्यामुळे मी वरून इथे तूप लावत आहे. बघू शकता आपली मस्त अशी पुरणपोळी तयार आहे. आता माझ्या सगळ्या पुरणपोळ्या करून झालेल्या आहेत. बघू शकता तुम्ही किती मस्त मऊसूत झालेल्या आहे. तर नक्की करून पहा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका.